एकदम साधी सिंपल भाषा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांना समजेल अशीच, नाही का? क्या बात आहे सर. मला एकदम तुमची शिकण्याची पद्धत पण आवडते. आणि प्रश्नाचा दर्जा खूप चांगला क्वालिटीचा असतोय तुमचा. मी प्रश्न बघतोय ना, मी आता बरेचसे यंत्रणेत असल्यामुळे प्रश्न वाचलेले असतात, पण तुमचे प्रश्न बघून आहे ना पुन्हा असं वाटतं काहीतरी आपलं शिकायचं बाकी राहिलंय. असं दर्जेदार प्रश्न असतात. म्हणजे आता इतका अभ्यास करून तुमचे प्रश्न बघितले असं वाटतं अरे आपलं काहीतरी अजून बाकी आहे. सरांच्या माध्यमातून आपण शिकतोय. आज फ्री क्लास घेतलेला. चालू द्या सर. काय म्हटलंय? फ्री क्लास घेतलेल्याचं चीज झाला असं मला वाटलं सर. कारण एवढं भारी अप्रिसिएशन माझं कोणी केलं नाही. मी काय म्हटलंय? एवढं छान अप्रिसिएशन कोणी केलं नाही. नमस्कार. नमस्कार मॅडम. हो खूपच छान. धन्यवाद मॅडम. बोला. एक अडचण होती, ते ऍप मधनं इंग्रजी टेन्सचा व्हिडिओ ओपन नाही होत. आपण अडचणीचा तास घेऊया नंतर. आता आपण आपला मराठीचा तास घेऊया. सध्या अडचणीचा तास आपण एक घेऊया. ओके. नमस्कार सर. मी सुरेश चव्हाण बोलतोय. बोलिए सर जी. बोला सर. सर ऍप चालू झाला बरं का. ओके. धन्यवाद सर. हा सर, 2-4 दिवस झाला प्रयत्न करत होतो, तुम्हाला बी त्रास दिला मेसेज करून. नाही आता काय करणार ते. झाला चालू. ओके ओके. थँक्यू सो मच सर जी. थँक्स. हो सर. ओके, थँक्यू सर. हां ठीक आहे. नवीन वाले आणखी कोणी? माधुरी शिरोळे. चलो बहुत बढिया. तुम्हाला सर्वांचं खूप भारी वाटलं सर्जेराव सर. हे खूप गरजेचं आहे हो जगण्यासाठी. अन्न जेवढं आवश्यक आहे तेवढं अप्रिसिएशन कौतुक पण आवश्यक आहे. मी आता यंत्रणेत असून अनेक प्रश्न बघतोय ना, म्हणजे प्रश्नाचा दर्जा तुमचा खूप चांगला आहे. त्याच्यामुळे मला तुमचं बघावंसं वाटतं. मी अनेक व्हिडिओ तुमचे बघत असतोय, अनेक प्रश्न पण बघतोय, अनेकदा फॉलो पण करतोय तुम्हाला मी. थँक्स सर. तुम्ही करता एक चांगलं काम करताय. थँक्स सर. थँक्स सो मच. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू सर. आणि आपल्या क्लासची लिंक जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा सर. कारण तुमचा मोठा दांडगा संपर्क मला दिसतोय, तुमचं व्यासंग दिसतोय मला. ग्रुप वगैरे आहेत ना, संपर्क तुमचा ऑलरेडी शिक्षकांपर्यंत पोहोचलेले आहेत लिंक वगैरे, नाही का? हो, बऱ्यापैकी आता महाराष्ट्रातले 1000 लोकांपर्यंत पोहोचतोय आपण, पण आणखीन पोहोचवा. ओके सर. केंद्र प्रमुखाचं स्पेशल आपण जे आता TET झाली ना, स्पेशल केंद्र प्रमुखाचं 8 दिवसासाठी जबरदस्त घेऊया. ठीक आहे. आपल्याला काही केंद्र प्रमुख व्हायचं नाही आहे मला. ठीक आहे. तुम्हाला मात्र नक्की करतो मी. भरपूर नोट्स काढणं चालू आहे माझं. चलो तो सगळ्यांनी आपले माईक बंद करा आणि आता आपण सुरुवात करूया. सर्वांना विनंती आहे, नम्र अशी विनंती आहे की आपण छानपैकी आपल्या शाळेमध्ये बसून जसं शिकतो, बसून एका ठिकाणी ज्ञान एका ठिकाणी बसून घ्यायचं असतं, तर तुम्ही तसं घेता अशी मला असं वाटतंय मला तुम्ही घेत आहात. आणि तसंच घेणं अपेक्षित आहे माझा क्लास करत असताना. कारण मी 3 तास 2 तास मी स्वतः बसतो. ठीक आहे. मग तुम्हीही बसलं पाहिजे. तर अशी अपेक्षा आहे. तुम्ही सर्वजण व्यवस्थित. हां बोला सर. नमस्ते सर, माझी एक रिक्वेस्ट होती सर. कोण बोलताय? मी अरुण मुरुमकर सर. हां बोला सर. सरजी बोला. आपले क्वेश्चन खूप छान असतात सर, तुम्ही जे टाकता ना ग्रुपला. हां. 2 प्रश्न 4 प्रश्न असे थोडे टाकतात. ते मला वाटतं तुम्ही टेस्ट सिरीज घ्यायला चांगलं. टेस्ट सिरीज घेऊ असं? टेस्ट सिरीज चांगले, म्हणजे प्रत्येक विषयास तुम्ही जर हे असे प्रश्न टाकले तर मला वाटत नाही काय गरज आहे बाकी करण्याची. वाव, गुड, व्हेरी नाईस. तुम्ही पेड ग्रुपला आहेत सर? तुम्ही पेड ग्रुपला आहेत का फ्री ग्रुपला आहेत? पेड ग्रुपला आहेत ना? ठीक आहे. चालेल. हां, त्याचे आन्सर तर आपल्या पेड ग्रुपला येतातच, बरोबर ना? प्रत्येकाचं स्पष्टीकरण पण येतं. खास आठवणी कमी पडतं. तुमचे जबरदस्त प्रश्न आहेत सगळे. ह्याचे जर तुम्ही टेस्ट सिरीज दिली आता भरपूर सरावाला तर अतिशय उत्तम होईल. ठीक आहे सर. मला थोडा वेळ कमी पडतोय. ठीक आहे. कारण हे सगळं अभ्यास करून मी तुम्हाला शिकवतो. मी प्रयत्न करतो.
टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला शब्द नाही देत की टेस्ट सिरीज तुम्हाला देतोच म्हणून. ठीक आहे, कारण वेळेच्या अभावी करू शकत नाही आहे. हॅलो सर, नमस्कार. हॅलो. हां नमस्कार सर, बोला. सर, दीपक देसले बोलतोय नाशिकवरून. बोला सरजी, दीपक देशले हॅलो. सरजी बोला. बोला सरजी बोला. सर, मला पेड ग्रुपला ऍड करून घ्या. सर तुम्ही ॲप हॅलो. डाउनलोड केलं का तुम्ही? हो ऍप आहे. हां, तर ॲपमध्ये 999 रुपये आजच भरा सर, कारण उद्या 499 भरावे. भरले सर पैसे. भरले का? सर हां ठीक आहे. मग सर तुम्हाला मी भरलेले आहे. ओके सर, तुम्हाला मी ॲड करून देतो. ओके, मला स्क्रीनशॉट हो, दीपक फक्त टाकून देसले. द्या. ओके 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 सर, चालेल. धन्यवाद. हो. आणखीन कुणाचं काही आहे का सुरू करायचं? करा सर, ओके करा. चलो डन डन. तर आपण सर पेड ग्रुपवर नोट्स पाठवा, सर्व सब्जेक्टचा अभ्यास करता येईल. ओके, सब हो जाएगा मॅम, सब हो जाएगा. तर महाराष्ट्रात हां बोला सरजी, सुरवळे सर बोला. सकाळी शक्य क्रियापद झालं होतं, त्याच्या पुढे पण घेतलं का काही? कारण माझं नेट संपलं. हो घेतलं. क्रियापद सगळे संपवले सर. जवळपास किती क्रियापद घेतले हो सकाळी आपण? सांगा बरं एक जण. हां 8 घेतले सर. 8 क्रियापद घेतले सर. 8 आणि मेन 2. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या सरजी, यूट्यूबला बघून घ्या. यूट्यूबला संदीप ससाने सर. हां म्हटलं आपण आधी जॉईन केलेलं होतं, तर ऍप मध्ये जर ते माझ्या याच्यावरून 51 रुपये कट झालेच नाही, तर मग ते पुढे ऍप जॉईन करायचं म्हटलं तर काय करावं लागेल? ते 51 रुपये कट झाले. 51 रुपये कट झाले पाहिजेत. नाही झाले नाही ना. मी तुम्हाला मेसेज टाकला होता, पण मला रिप्लाय काय आला नाही. ठीक आहे, बघतो मॅम. हां आजच करून. हां बोला. सर, माझे सुद्धा ऍप ओपन होत नाहीये. 999 रुपये पे करा म्हणतोय सारखं. हे बघा मॅम, आता चालू करा सरजी. चालू करतो मॅम, ऐका तुम्ही. चालू करतो सर. सकाराम सर ऐका 2 मिनटं. हा पण प्रॉब्लेम आहे सर्वांचा, थोडा आपल्याला विचार करावा लागेल. मॅम आता ना आपला हा सर्वांसाठी फ्री ग्रुप आहे, फ्री क्लास आहे. तुम्ही आता मला वैयक्तिक आपला जो क्लास होईल पेडचा, त्यावेळेस तुमचे क्वेश्चन विचारा. ओके सर, मी तुम्हाला 2-3 वेळेस केलेला आहे सर मेसेज. मॅडम ऐका ना, ते ॲप जे आहे ना, ते ॲपमध्ये जे काही सेटिंग आहे तर ते ॲपचे लोक करतात. माझ्याकडे जे मेसेज येतो ते मी फॉरवर्ड करतो. आपल्या 200 लोकांपैकी जवळपास 10 ते 12 लोकांचाच प्रॉब्लेम आहे. मग ते 10 ते 12 लोकांना ते हँडल करता येत नसेल, प्लीज तुम्ही समजून घ्या आणि ते करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता कोणीही काहीच न विचारता आपण सुरुवात करूया. कंप्लीट आपल्याकडले 10, 15, 20 मिनटं झालेली आहेत वरती. ओके, आता कोणीच काही बोलणार नाही, आपले माईक बंद राहतील. ओके, सुरू कर. चलो माईक बंद करा प्लीज मॅडम. राजश्री मॅडम. बघा, महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मी संदीप ससाने सर स्वागत करतो, वेलकम करतो. बघा शिक्षक बंधू भगिनींनो, अवघ्या 999 रुपयामध्ये मी तुम्हाला TET 1, TET 2 आणि केंद्र प्रमुख परीक्षेची सर्व तुमची तयारी करून घेत आहे. ह्या TET 1 मध्ये मराठी पण आहे, इथं पण मराठी आहे, इथं पण मराठी आहे, इथं इंग्लिश आहे, इथं पण इंग्लिश आहे, TET 2 मध्ये पण इंग्लिश आहे, KP मध्ये पण इंग्लिश आहे. ठीक आहे, आपला माईक चालू राहणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. ओके, त्यानंतर बघा, मराठी झालं, इंग्लिश झालं, त्यानंतर बालमानसशास्त्र इथं पण आहे आणि अध्यापनशास्त्र इथं पण आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याचबरोबर इथं पण आहे, ते वेगळ्या प्रकारे आहे, ते मी सांगेन तुम्हाला. अध्यापनशास्त्र, गणित इथं पण आहे. ठीक आहे, आणि इथं परत शालेय ज्ञान किंवा शालेय आशय ज्ञान आपण असं म्हणू शकतो त्याला. इथं मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र TET 2ला
आणि TET 2ला जर तुम्ही गणिताचे किंवा गणित किंवा विज्ञान शिक्षक असाल तर मात्र तुमचे इथं 60 प्रश्न असतात, आणि नसाल तर सामाजिक शास्त्राचे तुम्ही पदवीधर शिक्षक होणार आहात नसाल तरी, म्हणून तुम्हाला इथले 60 प्रश्न सोडवायचे आहेत. हे तर किंवा हे तर दोन्ही पण नाही. या मराठीला 30 प्रश्न दोन्हीकडं पण आहेत, इंग्लिशला 30 प्रश्न दोन्हीकडं पण आहेत, बालमानसशास्त्राला 30 प्रश्न दोन्हीकडं पण आहेत, गणिताला इथं 30 प्रश्न आहेत, इकडं गणित नाही आहे, TET 2ला गणित नाही आहे, आणि शालेय ज्ञान विज्ञानला 30 प्रश्न आहेत. असे एकंदरीत 150 प्रश्न आहेत आणि 150 गुण आहेत TET 1ला. TET 2ला पण सेम आहे, इथं 30, इथं 30, बालमानसशास्त्र 30, 30, 30, 30, 90 झाले. हे तर 60 किंवा हे तर 60 असे एक प्रकारे 150 प्रश्न झाले. आता केंद्र प्रमुख परीक्षेची जी तयारी करतात त्यांच्यासाठी आहे इथं मराठी आहे. ह्या मराठीला 20 ते 25 प्रश्न आहेत, इंग्लिशला देखील 20 ते 25 प्रश्न आहेत, गणित बुद्धिमत्ता गणिताला 20 ते 25 प्रश्न आहेत, बुद्धिमत्तेला 20 ते 25 प्रश्न आहेत. असे 100 प्रश्न पेपर 1 किंवा भाग 1 साठी आहेत. भाग 1 साठी 100 प्रश्न आणि 100 गुण आहेत. भाग 2 मध्ये केंद्रप्रमुख परीक्षेच्याच भाग 2 मध्ये शिक्षण विषयक घटक आहे. शिक्षण विषयक घटकामध्ये एकूण 7 पॉईंट आहेत, 7 उपघटक आहेत, आणि त्या 7 उपघटकाला 100 गुण आहेत. याचं विश्लेषण मी आपला पेड क्लासवाल्यांना हे दिलेलं आहे, छान पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही आज पहिल्यांदा आलेत काही लोक म्हणून हे त्यासाठी हे थोडं तुम्हाला आपल्या परीक्षेची माहिती असणं गरजेचं आहे. कुठलीही परीक्षेची तयारी करत असताना त्या परीक्षेचं स्ट्रक्चर तिथं काय विचारणार आहे हेच माहीत पाहिजे. ठीक आहे. बुद्धिमत्ता जरी TET 1 आणि 2ला नसेल तरी बुद्धिमत्तेचा काही गणिताचा भाग बुद्धिमत्तेचाच असतो किंवा बुद्धिमत्तेचा भाग गणितामध्ये येतो, म्हणून तेही आपण करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मराठी, आता आपण 2-4 दिवसाला कंटिन्यू मराठी घेतोय, कारण मला डोक्यात आलं की हा सोपे विषय संपवले पाहिजेत. मग नंतर मानसशास्त्राला मला वेळ देता येईल. मानसशास्त्र पुढल्या 4-8 दिवसामध्ये संपवणार, पुढल्या 8 दिवसामध्ये मानसशास्त्र फिनिश, आणि 15 नोव्हेंबरपर्यंत आपला सिलेबस संपणार. 15 नोव्हेंबरपर्यंत असं आपलं टार्गेट आहे. आणि मग त्याच्यानंतर काय करणार, मस्त गप्पा मारत बसणार का, तर नाही. त्याच्यानंतरही आपण जे काही अवघड टॉपिक आहेत ते रिव्हिजन म्हणून ते टॉपिक आपण घेणार आहोत. आता शब्दांच्या ज्या जाती आहेत, शब्दांच्या जाती आहेत, मराठी घेतोय आपण. आता शब्दांच्या जाती आहेत 8. त्या 8 जातीपैकी आपण 4 जाती बघितलेल्या आहेत. 4 जाती ज्या आहेत त्या सवय आहेत. सव्यय म्हणतो त्याला, सवय नाही सव्यय म्हणतो, किंवा त्याला विकारी म्हणतो. विकारी म्हणजे याच्यामध्ये बदल होतो ते. ठीक आहे. आणि इकडं आहेत अव्यय. अव्यय म्हणजे याच्यामध्ये काही बदल होत नाहीत ते, आणि याला दुसरंही असं नाव आहे अविकारी. तर या 2 प्रकारांपैकी हा पहिला प्रकार पूर्णतः संपलेला आहे. ठीक आहे. आज आपण अव्ययमध्ये जे 4 जाती आहेत त्या 4 जाती आपण इथे या ठिकाणी संपवणार आहोत. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित छानपैकी इथं जे बोर्डावर मी लिहून देतो ते लिहून घ्यायचं, घाई गडबड न करता, आपला मोबाईल चालू न ठेवता, तिकडे गप्पा गोंधळ तुमच्या आसपास चालू न ठेवता. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा हे जे 4 जाती आहेत, 4 जाती अव्ययमधल्या, तर पहिली जात आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. दुसरी जात आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. आणि तिसरी जात आहे उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय. आणि चौथी जात आहे केवल प्रयोगी. केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. हे 4 जाती आहेत, आणि या 4 जातींची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे आहे. मागच्या 4 जातीवर प्रश्न, मला फक्त क्रियापदावर प्रश्न अपेक्षित आहे. अवघड आला तर, सोपा आला तर मग काही नाही, नामावर पण येईल, विशेषणावर पण येईल, सर्वनामावर पण येईल, काहीच नाही तिथे विचारणे लायक, आणि तिथं तेवढंच लक्षात ठेवण्यासारखं तेवढं काही नाही आहे. पण इथं खूप लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बघा, तुम्हाला टॉपिकचं नाव टाकायचं आहे इथं, की टॉपिकचं नाव टाकायचं आहे क्रियाविशेषण अव्यय. पहिल्यांदा जे बघताय त्यांच्यासाठी सांगतो, बाकी जे रेग्युलर आहेत त्यांना हे सगळं काही माहीत आहे. क्रियाविशेषण
अव्यय. ओके. तर क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय समजून घेण्याआधी आपल्याला क्रियाविशेषण म्हणजे काय माहीत पाहिजे. ओके. क्रियाविशेषण अव्यय समजून घेण्याआधी क्रियाविशेषण म्हणजे काय माहीत पाहिजे. तर क्रियाविशेषण म्हणजे काय बघा, क्रियापदाची ठीक आहे, क्रियापदाची जास्तीची माहिती देणारा शब्द, हे आपण साध्या शब्दात म्हणू शकतो. जास्तीची माहिती देणारा शब्द असं म्हणू शकतो साध्या शब्दात. क्रियापदाची जास्तीची माहिती किंवा विशेष माहिती देणारा शब्द. एवढं म्हणून चालेल का आपल्याला? तर नाही. मग ती क्रियापदाने क्रिया केव्हा, कुठे, कशी, किती वेळा, किंवा किती प्रमाणात घडली याचा बोध करून देणारा शब्द. याचा बोध करून देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आता बघा, ज्याचा जास्त अभ्यास झाला आहे त्याला थोडं पुढचं आठवते आणि मग त्यांना वाटते एक सरांचं काहीतरी राहिलं बरं का सांगायचं, किंवा सर काहीतरी वेगळं सांगू राहिले बरं का, असं वाटते. ठीक आहे, ते आपल्याला, मलाही वाटत होतं किंवा कुणालाही वाटतं, ते साहजिक आहे ते. पण थोडं थांबा. क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाने केलेली क्रिया केव्हा, कुठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात घडली याचा बोध करून देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण अव्यय का? तर नाही. ठीक आहे. पण हा जो बोध करून देणारा शब्द असतो तो बदलतो. कशाने बदलतो? तर लिंगानुसार बदलतो, वचनानुसार बदलतो, ठीक आहे, विभक्ती प्रत्ययानुसार बदलतो. कशामध्ये? ते क्रियाविशेषणामध्ये. म्हणजेच तुम्हाला एक टेबलच लिहून देतो मी तुम्हाला. इथं लिहा तुम्ही क्रियाविशेषण आणि या बाजूला लिहा क्रियाविशेषण अव्यय. इधर लिखो क्रियाविशेषण अव्यय. बघा, हे क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाचे विशेषण. ठीक आहे, क्रियापदाचे विशेषण. हे पण क्रियापदाचेच विशेषण आहे. हे पण क्रियापदाचेच विशेषण आहे. मग दोघांमध्ये फरक आहे की क्रियाविशेषणमध्ये जो काही शब्द असतो तो शब्द विकारी शब्द असतो. विकारी शब्द असतो आणि इकडे अविकारी शब्द असतो क्रियाविशेषण अव्ययामध्ये. उदाहरणार्थ जर मी म्हटलं, ती मुलगी चांगली गाते. ती मुलगी चांगली गाते असं म्हटलं, आणि तर हे चांगली जे क्रियापद आहे ना, आणि ज्यावेळेस मी इथं तो म्हणू, तो मुलगा चांगलीच्या ऐवजी चांगला गातो असेल. ठीक आहे, चांगला गातो असेल, तो मुलगा चांगला गातो असेल. ओके. म्हणजे काय? तर कर्ता बदलला किंवा लिंग बदललं किंवा वचन बदललं तर क्रियापदाचा जो काही शब्द आहे, कुठला शब्द, हा हे क्रियाविशेषणाचा, हा क्रिया दाखवणारा शब्द, तर तो बदलत आहे. कशी गाते? चांगली गाते, चांगला गाते, चांगला गातो, हे आहे ना, हे बदलत आहे. म्हणजेच ते क्रियाविशेषण. आणि जर उदाहरण मी घेतलं,
मुलगी जलद चालते. जलद चालते. ठीक आहे. आता हे जलद जे आहे तर हे क्रियाविशेषण अव्यय आहे. अव्यय. दुसरं वाक्य मी म्हणलं मुली, अनेक वचन केलं, मी वचन बदललं. मुली, मी जरी मुली केलं तरी मुली जलद चालतात, असा त्याचा अर्थ आहे. दोघांमध्ये फरक कळला का मला सांगा. आणखीन स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणाल सर क्रियाविशेषण अव्ययाची तुम्ही हे दिलं नाही, क्रियाविशेषण अव्ययाचं व्याख्या दिली नाही. तर मग लिहा व्याख्या आता. क्रियाविशेषण व्याख्या. तुम्हाला क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये जर फरक कळला असेल तर आपण क्रियाविशेषण अव्यय आता सविस्तरपणे घेऊया. कळला का? पटापटा लाईक द्या. जेवढं लाईक लवकर द्याल तेवढं आपण पुढे फास्ट जाऊ. ठीक आहे. बघा आता लिहा क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे तुम्ही आता हे लिहून घ्या, कारण आपल्याला कधी कधी व्याख्या पण येऊ शकतात त्यांच्या. क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगून क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगून अविकारी. आता अविकारी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? अविकारी राहणाऱ्या शब्दाला क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगून अविकारी. तुम्हाला फसवण्यासाठी तिथं वाचावं लागेल व्यवस्थित, तिथं विकारी देते. हे आपण वाचतच नाही आणि आपल्याला वाटते ते आहे अविकारी, मग आपली झाली फसवणूक. घरी येऊन बघतो आपण, आपल्याला वाटते खुश, आला होता प्रश्न इजी सोडवला, आला होता प्रश्न इजी सोडवला. घरी येऊन बघतो तर इथं अरे इथं तर अविकारी आहे आणि आपण तर लिहिला होता विकारी. गेला इजी एवढा सोपा प्रश्न गेला, मग त्याचं वाईट वाटते. क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगून अविकारी राहणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. येते लक्षात? मग ह्या क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार आहेत. ते प्रकार आपण व्यवस्थित पद्धतशीर एकदम छान पद्धतीने घेऊया. पहिला प्रकार आहे कालवाचक. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर मी लिहा पुढे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय व्यवस्थित. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं किंवा याच्याबद्दल लिहायचं असेल तर क्रियेची वेळ किंवा काळ, क्रियेची वेळ व काळ दाखवणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाला काय म्हणतात? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. काळ व वेळ दाखवणाऱ्या. उदाहरणार्थ जर मी घेतो म्हणलं तर भरपूर आहेत. पहिलं एक उदाहरण घेऊ आपण. काल शाळेला सुट्टी होती. सुट्टी होती. अंडरलाईन केलो आपण काल. ठीक आहे, काल शाळेला सुट्टी होती. दुसरं, पूर्वी शिक्षक पागोटे घालत. कोण पाहिले का ते पागोटे? पूर्वी शिक्षक पागोटे कसे घालत? पागोटे कसे असत? पूर्वी शिक्षक पागोटे घालत. तर पागोटे पूर्वी या शब्दाला अंडरलाईन करा आणि हे आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता काही कालदर्शक क्रियाविशेषण अव्ययाची अशी यादी तुम्हाला देतो, ती थोडक्यात तुम्ही इथे लिहून द्या.
आता याच्यामध्ये पण काही त्याचे पोट प्रकार आहेत, ते काही पोट प्रकारामध्ये आपण जायचं नाही. हां, तरी तुम्हाला जर वाटलंच तर कालदर्शक म्हणा. उदाहरणार्थ आता, आधी, नंतर, हां, यासारखे. मागे, उद्या, परवा, काल, हे सगळे हे काल दर्शवणारे, वेळ 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 काल दर्शवणारे. दुसरं एक आहे सातत्य दर्शवणारे कालवाचक. सातत्य, नित्य, सदा सर्वदा, योग तुझा घडावा सतत, नेहमी, हे सगळे सातत्य दर्शवणारे. आवृत्ती दर्शक, बघा हे सगळीकडेच येतात बरं का. आपण विशेषण पाहताना पाहिलं की नाही. वारंवार, सदा, इथं काय वारंवार, फिरून फिरून, पुन्हा पुन्हा, फिरून फिरून, हे आवृत्ती दर्शवणारे. येते लक्षात. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय समजला का? कालवाचक क्रिया विशेषण अव्यय समजला का? वाक्य आलं तर इझी सोडवता येते तुम्हाला. आता वाटते बरं का थोड्या वेळापूर्वी, नाही बरं का समजला, काही तर राहिलं बरं का, पण नसतं काही राहते. ठीक आहे, थोडं फास्ट होतं, मी प्रयत्न आहे. फास्ट होत आहे का? ओके, ठीक आहे सर, थोडं घेतो हळू, काही हरकत नाही. हो सर, लिहायला वेळ मिळत नाही. ओके ओके ओके. बघा दुसरं आहे स्थलवाचक. 2 नंबरचं आहे स्थलवाचक. स्थल म्हणजे काय? ठिकाणवाचक. तुम्ही म्हणू शकता ठिकाणवाचक. काय म्हणू शकता याला? ठिकाण दर्शवणारे. ठिकाण दर्शवणारे. ठिकाण दर्शवणारे. मग ठिकाण दर्शवणारे कोणते आहेत? उदाहरणार्थ परमेश्वर सर्वत्र असतो, फक्त तो कळावा लागतो. ठीक आहे. परमेश्वर सर्वत्र असतो, तिथे कर माझे जुळती. तिथे, हे परमेश्वराच्या, इथं कुठं आपण अंडरलाईन करणार? सर्वत्रला अंडरलाईन करून घ्यायचं. तिथे म्हणजे तिथे कर माझे जुळती. माझी जुळती. ठीक आहे. त्यानंतर एक मिनिट, व्हिडिओ ऑन आहे वाटतं माझा, तुमचं लक्ष त्या व्हिडिओकडे जाते मला माहिती आहे. हां, परमेश्वर सर्वत्र असतो, तिथे कर माझे जुळते. येथून नदी जवळ आहे. येथून नदी जवळ आहे. हे काही स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं आहेत. मग तुम्ही याची आणखीन काही उदाहरणं लिहू शकता. इथे, तिथे, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, इकडून, तिकडून, वरून. ठीक आहे. सभोवार. ठीक है, समजे क्या बताओ. याला असं हायलाईट करून ठेवायचं आपलं नंतर वाचण्यासाठी. आत्ताच हायलाईट होतं बरं का, आत्ताच होतं, नंतर होत नाही. नंतर आपल्याला नाही पुरसूत राहत, शाळा सुरू झाल्यावर तर नाहीच नाही राहत. शाळा सुरू झाली काही ठिकाणी. 3 नंबरचा आपला आहे. 3 नंबरचं क्रियाविशेषण अव्यय आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक
रीतिवाचक म्हणजे क्रिया कशी घडली, कोणत्या प्रकारे घडली, झटकन घडली, पटकन घडली, सावकाश घडली का हळू घडली, याला म्हणायचं रीतिवाचक. कळलं का? क्रिया घडण्याची किंवा असेल या मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये क्रिया कशी घडली, कशी घडली हे कळते, कळते का? क्रिया कशी घडली हे कळते. उदाहरणार्थ, तो मुलगा, तो हे दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. तो मुलगा उभ्याने गटागटा पाणी पितो. पितात काही लोक. तो मुलगा उभ्याने गटागटा पाणी पितो. मुलंच काय, आपणही पितो. पाणी पण चावून खाल्लं पाहिजे आणि अन्न पाण्यासारखं पिलं पाहिजे. आपलं उलट होतं. तो मुलगा उभ्याने गटागटा पाणी पितो. गटागटा काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. रस्त्याने चालताना सावकाश चालावे. सावकाश हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि मग असे उदाहरणं आपण अनेक लिहून घेऊ शकतो. असे, तसे, फुकट, आपोआप, झटकन, पटकन, टपटप, गारा, चमचम, बदाबदा बदडले, खचित आणि खरोखर. हे तुम्ही एखाद्या वेळेस आलं तर अवघड येणार नाही, एवढं अवघड हे तरी लक्षात राहू दे. खचित आणि खरोखर. बरं, रीतिवाचक मध्ये काही शंका, कुशंका? अगदी सहज सोपं, अवघड सोपे झाले हो. संदीप गुरुजी ॲप आले हो. ठीक आहे. अवघड सोपे झाले हो. संदीप गुरुजी ॲप आले हो. 4 नंबरचा हे लिहा. संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिणाम वाचक. सर परिमाण असेल, परिमाण. हो, येस सर. थँक्यू. परिमाण आहे. परिमाण वाचक क्रियाविशेषण अव्यय. हे वाचक जो आहे तर हो इथं चिटकूनच आहे. शब्दयोगीमध्ये आपण शिकणार आहोत ते. तर संख्यावाचक मध्ये काय? क्रियेचे परिणाम दाखवतो. क्रिया किती वेळा घडली, किती वेळा घडली हे दाखवतो. किती वेळा, क्रिया किती वेळा घडली त्याचे परिणाम दाखवते. किती वेळा किंवा क्रियेचे परिणाम दाखवते. क्रियेचे परिमाण, परिणामच म्हणून राहिलो मी. परिमाण दाखवते. परिमाण. उदाहरण घ्या. मी मुलांना अनेकदा बजावले आहे.
बजावले आहे. ठीक आहे. तरी अनेकदा काय आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय अव्यय अव्यय. एक आणखी वाक्य घेतो. ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात. काही लोक बोलताना अडखळतात माझ्यासारखे. ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात. पण अडखळतात म्हणून काही वाचन सोडायचं नाही. अडखळतो म्हणून काही बोलणं सोडायचं नाही. ठीक आहे. कोणी टोकलं म्हणूनही काही बोलणं सोडायचं नाही. समजलं का? क्रियाविशेषण संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. याची उदाहरणं घेतो थोडेफार. थोडीच आहे ती, लक्षात राहू द्या. नेहमी, सदा, अनेकदा, भरपूर, हे असे काही उदाहरण आहेत. किंचित, भरपूर तुम्हाला माहिती आहे. किंचित, जरासा, थोडासा, काहीसा, अत्यंत, अगदी. नेहमी कालवाचक पण आहे. ओके. यस. अत्यंत, बिलकुल, मुळीच तो मी नव्हे, मोजके, पूर्ण वगैरे वगैरे हे सर्व संख्यावाचक ची उदाहरणं आहेत. आता 4 नंबर झाला. 5 नंबरचा आहे. गवळी सर मला पण बोलवा. कुठं बोलवा? गवळी गवळी सर दिवाळीचं काही खात आहेत ते बोलवा म्हणे खायला. दिवाळीचं खाऊ राहिले गवळी सर. मंगलदास गवळी सर. ठीक आहे. सरांचं ऑपरेशन झाले तरी पण सर बसतात बघा. बंधू भगिनींनो, तुम्हाला सांगतो, ऑपरेशन झाले सरांचं. आय थिंक बायपास. बघा, प्रश्नार्थक आणि किती शांतपणे व्यवस्थित बसून क्लास करतात ते. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. प्रश्नांचे स्वरूप देणारे शब्द. ठीक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही आमच्याकडे याल का? असं गवळी सरांनी आपल्याला म्हणायला पाहिजे खायला. तुम्ही आमच्याकडे दिवाळीचा फराळ करायला याल का? तुम्ही आमच्याकडे याल का? काही मॅडमनी लोकांनी आपल्याला दिवाळीचा फराळ पाठवून देणार होते. सर आम्हाला लवकर सुट्ट्या द्या, आम्हाला दिवाळीचा फराळ पाहिजे, फराळ बनवायचं आहे असं म्हटलं होतं. म्हणून त्यांना आपण लवकर सुट्ट्या दिल्या होत्या. ठीक आहे. 20 तारखेलाच. तुम्ही आमच्याकडे याल का? दुसरं एक वाक्य घेऊ आपण. आपण यांना पाहिलात का? आपण होय, थोड़ा सा रेंज की गड़बड़ हो गई, स्टक झालं थोडं. ओके. स्क्रीन शेअर नाही ना? स्क्रीन दिसत नाही. ठीक आहे. स्क्रीन शेअर नाही आहे. हे नेट गेलं होतं अचानक, त्याच्यामुळे ही गडबड झाली थोडी. आली. आपण यांना पाहिलत का? आपण
यांना पाहिलं का? जे फ्रीवाले आहेत त्यांनी क्लास कसा वाटला काय नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी आताच नाही लगेच जा असेल तर तिकडे लिहा. सर असं नका करू, छानपैकी तुम्हाला जसं वाटत तसं लिहा. तीच माझी प्रेरणा आहे, तीच माझी ताकद आहे, तीच माझी एनर्जी आहे. ठीक आहे. तर तुम्ही आमच्याकडे याल का? आपण यांना पाहिलं का? असे अनेक आपण प्रश्न लिहू शकतो. हे का का हे काय आहे? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आहे. कधी कधी ना पण येतं. का आणि ना हे दोनच, का आणि ना हे दोनच काय आहेत? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं आहेत. समजे क्या? नवीन आले त्यांना समजत आहे का? का बोर होता है? अरे ये तो हमको भी आता है, ये तो सर बहुत ही इजी सिखा रहे हैं. असं वाटते सर बहुत अवघड सिखा रहे हैं, ये नहीं आता है ऐसा सर, इतना बड़ा इतना अवघड नहीं आता है. आणि शेवटचं क्रियाविशेषण अव्यय आहे 6 नंबरचं निषेधात्मक क्रियाविशेषण अव्यय. निषेधात्मक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियेचा नकार दर्शवणारे, क्रियेचा नकार किंवा निषेध, क्रियेचा नकार दर्शवणारा क्रियाविशेषण शब्द असतो. नकार दर्शवणारा. शब्द. ठीक आहे. उदाहरणार्थ तो न चुकता येतो. कोण येतो बघा आता क्लासला न चुकता रोज पहिल्या दिवशीपासून कल्पना चौधरी मॅडम आपल्या क्लासला रेग्युलर आहेत का मॅम? आज नसतीलच, लढाई के दिन खडा. तो न चुकता येतो. तो न चुकता येतो. हे जे न आहे तर ते आहे निषेधात्मक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. तो तोंड उघडेल तर ना. तो तोंड उघडेल तर ना. ठीक आहे. इथं आहे पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह नाही आहे. हे अशा पद्धतीनं क्रियाविशेषण अव्यय आहेत. क्रियाविशेषण अव्ययाचे आणखीन काही प्रकार आहेत, पण ते प्रकार आपल्याला काही तेवढे गरजेचे नाही आहेत. उदाहरणार्थ आहे सिद्ध, त्यानंतर साधित, हे सगळीकडेच आहेत. साधित, त्यानंतर क्रियाविशेषण. ठीक आहे. सिद्ध, साधित, हे काय आहेत, पण हे काही आपल्याला तेवढे महत्त्वाचे आहेत असं मला वाटत नाही. आणि याच्यावर काही प्रश्न, कन्फ्युज्ड करणारे प्रश्न याच्यावर आत्तापर्यंत तरी MPSCच्या परीक्षेला देखील आलेले नाही आहेत. आणि आपली तरी ही परीक्षा ही प्रवेश परीक्षा आहे किंवा पात्रता परीक्षा आहे. ठीक आहे. प्रवेश म्हणण्यापेक्षा पात्रता परीक्षा आहे. केंद्र प्रमुखाची आहे, पण तिथं पण एवढा अवघड प्रश्न येणार नाही. आता तर मला याच्यावर 2 प्रश्न विचारतो. याच्यामध्ये फक्त ओळखा, ज्याला ओळखता आलं समजू त्याला समजलं, ज्याला ओळखता आलं नाही तर तो फक्त एकदा आला. तो फक्त प्रश्न आलेला आहे, एकदा आला. तो फक्त एकदा आला. परिमाणवाचक. तर एकदा हा जो आहे तर तो कोणत्या प्रकारचा आहे? संख्यावाचक म्हणा, परिमाणवाचक म्हणा, दोन्ही पण सारखंच आहे. तर आणखीन एक देतो. काय आणखीन एक तुम्हाला ओळखायला देतो. ओळखता येते का? फक्त येतं आपल्याला ओळखता. हळू, तो हळू किंवा रीतिवाचक. हळूवारपणे चालतो. रीतिवाचक येतं सगळं. ठीक आहे. कशा प्रकारे, हे काय तेवढं अवघड नाही आहे. समजे क्या? अगर समजे तो